नमस्कार, जनवार्तामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सर्वप्रथम पाहूयात ठळक बातम्या। साहसवीरांसाठी पर्वणी असणाऱ्या एन्ड्युरो स्पर्धेचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन। सोलापुरी चादरी, शेंगा, चटणी यांसह अस्सल सोलापुरी संस्कृतीची ओळख करून देणाऱ्या सोलापूर सार्थक सोहळ्यास प्रारंभ। मुस्लिम मागासवर्गीयांचे जातीचे दाखले आणि वैधता प्रमाणपत्रांच्या समस्यांचे निराकरण न झाल्यास आमरण उपोषण करणार, मुस्लिम बॅकवर्ड संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शब्बीर अत्तार यांचा इशारा। विकासाचे मॉडेल उभारताना अगोदर तयारीचा अभ्यास करणे गरजेचे आहे, अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉक्टर अनिल काकोडकर यांचं मत। महापालिका हद्दीत समाविष्ट केलेल्या 23 गावांची नगररचना योजना जैसे ते ठेवावी, शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाची मागणी। पंचम संगीत कला अकादमीच्या वतीने वंडर्स नाईट या कार्यक्रमाचे आयोजन। आणि यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या कला दालनात पाळीव प्राण्यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन। साहसवीरांसाठी पर्वणी असणाऱ्या एन्ड्युरो स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते संपन्न झाले। पुणेरी ढोलताशांचा गजर, स्पर्धकांचं एकमेकांना चीअरअप करणं, स्पर्धेआधीचा वॉर्मअप करत जल्लोषात ॲडव्हेंचरस लोकांचं आकर्षण असलेल्या एन्ड्युरोला सुरुवात झाली। राज ठाकरे यांनी फ्लॅग ऑफ केला आणि ही स्पर्धा सुरू झाली। SP कॉलेजच्या ग्राउंडवर उद्घाटनाचा कार्यक्रम झाला। यावेळी एन्ड्युरोचे संयोजक प्रसाद पुरंदरे उपस्थित होते। खडकवासला, सिंहगड, राजगड आणि पानशेत हा प्रवास पूर्ण करण्यासाठी सकाळी सायकलला टांग मारून ही मंडळी सिंहगडकडे रवाना झाली। हातात मॅप होताच 3 दिवसात स्वतःसकट आलेल्या सहकाऱ्यांची काळजी घेत रेस पूर्ण करावी लागते। कितीही म्हणलं तरी शॉर्टकट मारता येत नाही, कारण प्रत्येक टप्प्यावर स्टॅम्प घेऊन प्रत्येक टप्पा पूर्ण केल्याची निशाणी दाखवावीच लागते। रात्री झोपायचं नाही, थकल्यासारखं वाटलं तर थांबायचं, निवांत बसायचं, पाणी प्यायचं आणि परत निघायचं पुढच्या प्रवासाला। देशभरातून 150 टीम्सने या स्पर्धेत सहभाग घेतला आहे। उद्घाटनानंतर निघालेले स्पर्धक ट्रॅफिकचे सगळे नियम पाळत सिंहगडच्या पायथ्यापर्यंत गेले आणि खरा थरार सुरू झाला। ट्रेकिंग, भाटघर धरणात कयाकिंग, माउंटन सायकलिंग, रिव्हर क्रॉसिंग अशा वेगवेगळ्या ॲडव्हेंचर्सचा थरार अनुभवत स्पर्धकांना ही स्पर्धा पूर्ण करावी लागणार आहे। यावेळेला टोटल टीम्स जेवढे पार्टिसिपेट करत आहेत ते आहेत अराउंड 160 टीम्स। तसं बघितलं तर कमीत कमी चांगलं 500 लोकांचं पार्टिसिपेशन आहे यावेळेला। आणि नेहमीप्रमाणे जो रेसचा जो रूट आहे तो इथनं सुरू होऊन आपला NDA होऊन खडकवासला, मुळशी आणि सह्याद्रीमधले जेवढे जसं म्हणता येईल आतले जेवढे काही अनएक्सप्लोर्ड जे काही जागा आहेत तिथनं आम्ही घेऊन थाणगाव जी आमची कॅम्पसाईट आहे तिथे रेस संपते आणि तिथनं परत सुरू होते दुसऱ्या दिवशी। तसं बघितलं तर रेसमध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत, म्हणजे फॅमिलीज, 40+, टीचर्स, मीडिया, मग ओपन कॅटेगरीज, IT कॅटेगरीज। तर प्रत्येक कॅटेगरीसाठी आम्ही रेसची जी डिफिकल्टी लेवल आहे आणि ड्युरेशन हे आम्ही वेगवेगळ्या अशा प्रकारे डिवाईड केलेले आहेत। सर्वात जी लांब स्पर्धा जी चालू राहणार आहे ती म्हणजे ओपन्स, ॲमेच्युअर्स, कॉलेजियन्स आणि IT यांच्यासाठी चालणार आहे। ती कमीत कमी 2.5 दिवसांची चालणार आहे। आणि जेवढे 40+, मीडिया, टीचर्स हे जेवढे कॅटेगरीज आहेत किंवा ज्युनियर्स हे यांची 1 दिवसाची रेस चालणार आहे। आता समजा आपण रेसमधले डिसिप्लिन समजा धरले तर त्या दृष्टीने ओपन, ॲमेच्युअर, IT ह्यांच्यासाठी जे आम्ही डिसिप्लिन्स ठेवलेले आहेत। सोलापुरी चादरी, शेंगा आणि चटणी यांसह सोलापुरी संस्कृतीची ओळख करून देणाऱ्या सोलापुरी सार्थक सोहळ्यास प्रारंभ झाला। सोहळ्याचे उद्घाटन अँटी करप्शन ब्युरोचे पोलीस उपायुक्त विश्वास पांढरे यांच्या हस्ते झाले। यावेळी लोकमंगल मल्टीस्टेटचे चेअरमन रोहन देशमुख, नगरसेवक विकास मटकरी, संचालक शहाजी पवार, अविनाश महागावकर, ज्येष्ठ उद्योजक प्रदीप नागणे, प्रदीप साठे, प्रकाश लातुरे आदी मान्यवर उपस्थित होते। मूळचे सोलापूरकर असलेल्या शिक्षण, नोकरी व व्यवसायाच्या निमित्ताने पुण्यात येऊन स्थायिक झालेल्यांना एकत्र आणण्यासाठी लोकमंगल उद्योग समूहाच्या वतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले।
3 दिवस चालणाऱ्या या सोहळ्यात विविध सांस्कृतिक, प्रबोधनपर व मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमस्थळी विविध सोलापुरी उत्पादनांचे 60 स्टॉल उभारण्यात आले आहेत. हा प्रदर्शन सोहळा 6 फेब्रुवारी पर्यंत सकाळी 10 ते रात्री 10 पर्यंत झेडब्रिजच्या खाली नदीपात्रात खुला राहणार आहे. या सोहळ्याला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन देशमुख यांनी यावेळी केले. मुस्लिम मागासवर्गीयांचे जातीचे दाखले आणि वैधता प्रमाणपत्रांच्या समस्यांचे निराकरण न झाल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा मुस्लिम बॅकवर्ड संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शब्बीर अत्तार यांनी दिला. मुस्लिम मागासवर्गीयांचे जातीचे दाखले आणि वैधता प्रमाणपत्राच्या समस्या दिवसेंदिवस अधिक गुंतागुंतीच्या होत असल्यामुळे बहुतांश विद्यार्थी आपल्या घटनात्मक अधिकारापासून वंचित राहत आहेत, असे मत संघटनेचे उपाध्यक्ष शब्बीर अत्तार यांनी पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केले. शासनाने निर्गमित केलेले शासन निर्णय, परिपत्रके निरर्थक ठरत असून संबंधित अधिकारी तसेच शासकीय कर्मचाऱ्यांकडून सातत्याने हेतुपुरस्पर होणारी दिशाभूल, अक्षम्य विलंब, विनाकारण लादलेल्या जाचक अटी, शासन निर्णय धाब्यावर बसवून चाललेला मनमानी कारभार तसेच दलालांच्या मध्यस्थीने होणाऱ्या कामामुळे शासनाने ठरवून दिलेल्या वेळेच्या मर्यादांचे उल्लंघन होत असून असंख्य प्रकरणे प्रलंबित आहेत. तहसीलदार यांचा गृहचौकशी अहवाल आणि दक्षता पथकामार्फत गृहचौकशी हे मुस्लिम अर्जदारासाठी सक्तीची ठरवलेली आहे. महाविद्यालयातील विद्यार्थी अगदी तणावपूर्ण परिस्थितीत आपला अभ्यासक्रम पूर्ण करीत असून याचा परिणाम अभ्यासक्रमावर निश्चितपणे होत आहे. अधिकाऱ्यांवर कोणताही वचक राहिलेला नसून त्यांची विचारणा करणारेही कोणीही नाही. उद्भवलेली परिस्थिती ही सरकारच्या प्रतिष्ठेच्या विरोधात असून शासनाने नियुक्त केलेले सक्षम अधिकारी आणि कर्मचारी हे शासनकर्त्यांच्या विरोधात मागासवर्गीयांची मते कलुषित करून सरकार विरोधी मानसिकता तयार करण्यासाठी खतपाणी घालत आहेत, असेही शब्बीर अत्तार यांनी सांगितले. मागासवर्गीयांना न्याय मिळावा आणि त्यांच्या अडचणी दूर होऊन त्यांना राष्ट्रीय प्रवाहामध्ये येण्याची संधी मिळावी म्हणून त्यांच्या घटनात्मक अधिकार प्राप्तीसाठी संघटनेच्या माध्यमातून आमरण उपोषणाचा निर्णय घेतलेला असून 9 जानेवारी रोजी संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शब्बीर अत्तार हे विभागीय जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालय स्वारगेट येथे आमरण उपोषणास बसणार आहेत. विकासाचे मॉडेल उभारताना अगोदर तयारीचा अभ्यास करणे गरजेचे आहे, असे मत अणु ऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉक्टर अनिल काकोडकर यांनी व्यक्त केले. चेंज फॉर बेटर त्रैमासिकाच्या प्रकाशन समारंभात डॉक्टर काकोडकर यांचे विकास आणि पर्यावरण या विषयावर व्याख्यान झाले. माजी केंद्रीय सचिव बी.जी. देशमुख कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी माजी कुलगुरू राम ताकवले, एमकेसीएलचे कार्यकारी संचालक विवेक सावंत उपस्थित होते. यावेळी बोलताना काकोडकर म्हणाले, सध्या जगात मोठे बदल होत आहेत. समाजाला आता भूतकाळाची नाही तर भविष्यकाळाची आस आहे. भारतही विकासाच्या प्रक्रियेतून जात आहे. विकासासाठी ऊर्जा सुरक्षा अधिक महत्वाची आहे. देश विकासाच्या प्रक्रियेतून जात असल्यामुळे लोकसंख्या वाढत राहणार आहे. वाढत्या लोकसंख्येसाठी अधिक ऊर्जा लागेल. नैसर्गिक ऊर्जा स्रोत ही गरज भागवण्यासाठी कमी पडतील. तंत्रज्ञान वाईट नाही तर त्याचा वापर करणारे मानवी मन वाईट आहे. समाजाचा विचार करून तंत्रज्ञानाचा वापर केला तर मानवी जीवन अधिक सुसह्य होईल. जगातील हवामानातील बदलांमुळे जगातील ऊर्जा आणि विकास याद्वारे जगात शांतता निर्माण होईल, असे सांगून काकोडकर यांनी जैतापूर प्रकल्पाचा परिणाम शेती आणि सागरी पर्यावरणावर होणार नसल्याचेही सांगितले. मूल्याचे जतन करण्यासाठी या जगात आता काम केले पाहिजे. चांगला मेंदू ही फार मोठी संपत्ती आहे. या मासिकातून चांगले विचार समाजात पसरतील, असे बी.जी. देशमुख यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भानू काळे यांनी केले. महापालिका हद्दीत समाविष्ट केलेल्या 23 गावांची नगररचना योजना जैसे ते ठेवावी, अशी मागणी शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली. विकास आराखडा मंजुरीसाठी डिसेंबर 2005 मध्ये राज्य सरकारकडे पाठवण्यात आला होता. त्या संदर्भात प्रस्ताविक विकास आराखड्यातील नगररचना योजनेबाबत महापालिकेने हरकती मागवून त्याचा अभिप्राय 5 फेब्रुवारी पर्यंत नगररचना संचालनालयास पाठवावा, असे राज्य शासनाच्या नगररचना विभागाचे संचालक प्र. ग. भुक्ते यांनी महापालिका आयुक्तांना पत्राद्वारे कळवले. याबाबत शिवसेनेचे गटनेते श्याम देशपांडे म्हणाले, राज्य सरकारचा नगररचना विभाग निष्काळजीपणे आणि बेजबाबदारपणे काम करत आहे.
प्रस्तावित प्रारूप विकास आराखड्यातील नगररचना योजनेबाबत पुन्हा हरकती सूचना मागवण्याबाबत कोणतीही कायदेशीर तरतूद नाही, त्यामुळे नगररचना विभागाची भूमिका संशयास्पद आहे. महापालिकेत समाविष्ट गावांचा जलद आणि सुनियोजित विकास करण्यासाठी प्रारूप विकास आराखड्यातील नगररचना योजना कायम ठेवणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले. विरोधी पक्षनेते आबा बागुल म्हणाले, नगररचना योजनेमुळे पर्वती, डेक्कन, कोरेगाव पार्क, सांगवी या भागात सुनियोजित विकास झालेला आहे. असाच नियोजनबद्ध विकास करण्यासाठी 23 गावांसाठी तयार केलेली प्रारूप विकास आराखड्यातील नगररचना योजना कायम ठेवणे आवश्यक आहे. सभागृह नेते ॲडव्होकेट निलेश निकम म्हणाले, प्रारूप विकास आराखड्यातील नगररचना योजनेत समप्रमाणात जमीन संपादित होत असल्याने कोणत्याही नागरिकावर अन्याय होणार नाही, असेही त्यांनी सांगितले. पंचम संगीत कला अकादमीच्या वतीने वंडर्स नाईट या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. आजच्या धकाधकीच्या जीवनात स्पर्धेला तोंड देताना तणावविरहित कार्य करण्यासाठी व गतिमान संगीत बदल आत्मसात करून कमीत कमी वेळेत संगीत विषयक परिपूर्ण विचार आणि हक्काच्या व्यासपीठावर सादर करता यावे या उद्देशाने पंचम संगीत कला अकादमीच्या वतीने वंडर्स नाईट या बालवाद्य वृंदाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम गणेश कला क्रीडा मंच येथे संपन्न झाला. यामध्ये 10 ते 15 वयोगटातील 36 बालकलाकारांचा समावेश होता. यामध्ये प्रत्येक बालकलाकारांनी 4 ते 5 प्रकारची वाद्ये वाजवली, उत्कृष्ट नृत्य आणि ओघवत्या शैलीत निवेदन केले. तसेच समाजातील रूढी आणि परंपरा यांवर विडंबनात्मक किस्सेही सादर करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये तबला, हार्मोनियम, बासरी, मृदुंग, ढोलक, ढोलकी, सतार, व्हायोलिन यांसारख्या वाद्यांसह अभंगापासून ते लावणीपर्यंत आणि हिंदी क्लासिकल गीते ते पॉप पर्यंतची दर्जेदार गाणीही मुलांनी यावेळी सादर केली. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या कलादालनात पाळीव प्राण्यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन 6 फेब्रुवारीपर्यंत खुले राहणार आहे. मांजर आणि कुत्र्यापासून ते सशापर्यंत आणि पोपटापासून ते लवबर्ड्स पर्यंत विविध प्रकारचे प्राणी आणि पक्ष्यांच्या छायाचित्रांचा प्रदर्शनात समावेश आहे. असे वैशिष्ट्यपूर्ण प्रदर्शन पुण्यात प्रथमच होत असून त्यात व्यावसायिक छायाचित्रकारांबरोबरच पाळीव प्राण्यांच्या मालकांनी काढलेल्या छायाचित्रांचा आणि व्हिडिओ चित्रफितींचा समावेश आहे. लौकिक क्रिएशनने प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. या छायाचित्र प्रदर्शनात पाळीव कुत्रे, मांजरी, घोडा, ससा, लवबर्ड्स, इमू आदी प्राण्यांच्या विविध पोजमधील 250 छायाचित्र असणार आहेत. त्यापैकी 100 छायाचित्रे चेतन गानले आणि गौरव ठोंबरे या छायाचित्रकारांची आहेत. उर्वरित छायाचित्रे सर्वसामान्य प्राणीप्रेमींची आहेत. प्रदर्शनादरम्यान पाळीव प्राण्यांच्या छायाचित्रांची स्पर्धाही घेण्यात येणार आहे.